नागपूरमधला हिंसाचार पूर्वनियोजित देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात दावा. पोलिसांना ट्रॉली भरून दगड विटा ढळल्याची माहिती. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा. नागपुरातल्या राड्यानंतर सर्वपक्ष नेत्यांची एकमेकांकडे बोट. अबू आझमी यांनी पहिली सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल तर नितेश राणेसारख्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ठिणगी पडली. विरोधकांचा आरोप. पुढचे काही दिवस शांत राहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नितेश राणेंना दालनात बोलावून तंबी. तर आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांपैकी एक म्हणत नितेश राणेंना केला इन्कार. चित्रपटानंतर लोकांच्या मनात औरंगजेबाबद्दल राग वाढला. देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात वक्तव्य तर औरंगजेबाचं समर्थन म्हणजे देशद्रोहाचं समर्थन. एकनाथ शिंदेंचं मत. उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदीची माफी मागून आले. एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेत मोठा दावा. फडणवीस महाजनांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता, केला आरोप. एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज झाल्यामुळे विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध. भाजपचे दादाराव खेचे, संजय केनेकर, संदीप जोशी, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीचे संजय खोडके विधान परिषदेवर. भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मर पृथ्वीच्या दिशेने झेपावले. 9 महिन्याच्या अंतराळ वासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग. मुलीच्या वाईट उद्देशाने पाठलाग केल्याप्रकरणी 50 वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल. मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 100% सवलत. कर भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. सैन्याचं वाहन 800 फूट दरीत. कोल्हापूरच्या जवानाला मृत्यूने गाठलं. पार्थिव पाहताच कुटुंबाचा टाहो. 6 महिन्याच्या बाळाचं पितृछत्र हरपलं.